नमस्कार. SY हेल्प मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की 10 जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा फटका बसणार आहे. ते कोणाकोणाला चला पाहू. चक्रीवादळ येण्याची शक्यता महाराष्ट्र आणि गोव्यामधील जास्त आढळते. चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. पावसाबद्दल एक धक्का देणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून बंद झालेल्या पावसाने आता धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट थैमान घालण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आल्या गेल्या. 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिली आहे. आता बघा, आज रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठे नुकसान करणार असल्याची सांगण्यात आले आहे आणि त्यामुळेच आता पुढील प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांकडे आता राक्षसी वेगाने हे चक्रीवादळ धडकणार असल्याचं मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. सर्वात जास्त धोका या वादळी वाऱ्याच्या रात्रीत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याने याबद्दल आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला सुद्धा दिसणार आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ असण्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या आहेत. सरकारने अर्जंट आदेश या ठिकाणी आता जाहीर केला आहे. या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना आता बसणार असल्याचं सांगितले. राज्य शासनाने आता सप्टेंबर महिन्यांमध्ये 3 तारखा सुद्धा आता जाहीर केल्या आहेत. या 3 तारखांना सर्वाधिक त्या ठिकाणी आता चक्रीवादळाच्या आणि त्या ठिकाणी आता महाभयंकर पावसाचा मोठा धोका आणि नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांना या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आणि सुरक्षेच्या सूचना या ठिकाणी आता हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आता बघा, या ठिकाणी राज्यातील ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थिती सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करणाऱ्या बचाव योजना म्हणजेच त्या ठिकाणी जे कोणी अडचणीत सापडले त्यांना NDRFची टीम देखील आता सज्ज झाली आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या संकटाचा या ठिकाणी सामना आता करावाच लागणार आहे. यासाठी कोणत्या 3 तारखा आता सप्टेंबर महिन्याच्या त्या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर केल्या आहेत. ज्या तारखा सावध राहण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच आज रात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आता आज रात्री 2 वाजल्यापासून आता तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार आहे. मुंबईकडून हे वादळ 10 ठिकाणी जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारचं आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुंबईकडून जास्तीकडे चक्रीवादळ या ठिकाणी दाखल होणार आहे, बचाव कार्य तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, राज्य सरकारने काही उपाययोजना यासाठी केल्यात का, विशेष जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काही या ठिकाणी सूचना देखील हवामान खात्याने आणि सरकारने त्या ठिकाणी तुम्हाला पाळायला सांगितले आहे. त्यामुळे कोणकोणत्या सूचना या ठिकाणी तुम्हाला पाळायच्या आहेत, नेमकं तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती वाजता रात्री हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे. आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. हवामान खात्याकडून जिल्ह्यानुसार किती वाजता तुमच्या त्या ठिकाणी जिल्ह्यांमधील चक्रीवादळ या ठिकाणी घुसण्याची शक्यता आहे, टाइम, वेळ आणि त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला टायमिंग सांगितलं आहे. आता बघा, या ठिकाणी हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबपट्ट्याच्या मुळे समुद्राच्या पृष्ठभागावर तापमानवाढीमुळे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, जो प्रचंड वेग धारण केलाय. त्यातूनच महाभयंकर 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर वाढणार आहे. म्हणजेच 120 ते 150 पर्यंत शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रामध्ये दाखल झालेले आहे आणि मुंबईकडून या 10 जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता बघा, हवामान खात्याकडून सर्वाधिक धोका आता या 10 जिल्ह्यांना सांगण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याकडून सप्टेंबर महिन्यामध्ये नेमका सर्वाधिक जास्त पाऊस कोणत्या तारखेला येईल, त्या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका कोणकोणत्या तारखेला त्या ठिकाणी वर्तवण्यात आलाय 3 यासारख्या असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी या तारखा सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात आल्या आहेत. आज रात्री 2 वाजता मध्यरात्री त्या ठिकाणी आता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यामध्ये मुंबईकडून येऊन थैमान घालण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ या ठिकाणी आता वर्तवण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणी घराबाबत ठिकाणी रात्री घरातून बाहेर पडू नये. आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ नेमकी कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या हे तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये आता समजणार आहे. ज्या 3 तारखांना सर्वाधिक धोका आता सप्टेंबर महिन्यांमध्ये देण्यात आला आहे, तर ते चक्रीवादळ धोका असणार आहे. आणि तशी बघा, 120 ते 150 किलोमीटर ठिकाणी आता वादळी वारा असल्याचं सांगण्यात आले. यामध्ये मोठे वारे वाहू लागलेले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नदी नाले ओढे त्या ठिकाणी प्रचंड पूर येण्याची शक्यता आहे. कच्ची घरे आहेत, त्यांची पत्रे उडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. घरचं जर छप्पर असेल तर ते उडून मोडून जाईल. पडतील त्या ठिकाणी रस्त्यावर झाड सुद्धा उन्मळून पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामध्ये मोठा पाऊस असल्याची ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा या ठिकाणी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आली गेली आहे. ह्या आठवड्यापासून त्या ठिकाणी थांबलेला पाऊस परत एकदा सुरू झाला आहे आणि या थांबलेल्या पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळासोबत मोठा पाऊस आहे, त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठचे जे लोक असतात तर त्यांना मोठा धोका सांगितलेला आहे. समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली पाहायला मिळते. चक्रीवादळामुळे समुद्रांमध्ये मोठमोठ्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सध्याला हे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ घेऊन पोचले. त्या ठिकाणी हळूहळू मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईमधून बरोबर त्या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता सर्वात मोठी हवामान खात्याने दिलेली आहे. समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळायला सुरुवात दिली आहे. मासेमारी करणाऱ्या लोकांना यामध्ये धोका असण्याचं सांगितले. त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना तसेच विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी सावध राहण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आली. वीज पडण्याच्या त्या ठिकाणी धोका असल्याचं सांगण्यात आले. चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असेल. यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असल्यामुळे आता माणसांना, जनावरांना तसेच यामध्ये विशेष शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास जर आपण बघितला तर या संकटाचं गांभीर्य तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. आता बघा, 10 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ रात्री 2 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. आता बघा, या ठिकाणी आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये थैमान घालण्याचं मोठे अपडेट आले आहे. ऑगस्ट ऑगस्ट महिन्यांमध्ये ज्या प्रकारे नांदेड साईडचा, लातूर साईडचं, त्या ठिकाणी बीड साईडचं जे काही नुकसान झालं, ढगफुटी झाली, जनावरे वाहून गेली, तशा प्रकारचे पाऊस आजपासून सुरू करण्यात या ठिकाणी आलेले आहे. आता बघा, आता सप्टेंबर महिन्यांमध्ये 3 यासारखा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आज रात्री 2 वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये 2021 मध्ये त्या ठिकाणी एक चक्रीवादळ आलं होतं. तुम्हाला आठवतं का? बघा, 2021ला तसेच 2019ला पण एक असं चक्रीवादळ आलेलं होतं. या वादळामुळे ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं. झाडे उन्मळून पडली होती. घरे त्या ठिकाणी अष्टनष्ट झालेले होते. चक्रीवादळ आलं ते म्हणजे 2021ला चक्रीवादळ आलं होतं ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये त्या वादळाने हाहाकार माजला होता. या वादळामध्ये जवळपास 13 लाख घरं उद्ध्वस्त झाली होती. पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. पुढचं वादळ आलं त्यानंतर 2022 मध्ये ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता विनाश नुकसान करून बसलं. या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं मोठं संकट किती असतं आणि हे चक्रीवादळ आज रात्री 2 वाजता या 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळते.
आता पुढील 10 जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी मुंबईकडून हे चक्रीवादळ रात्रीपर्यंत घुसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा, गेल्या आठवड्याभरापासून पाऊस थांबलेला होता, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता पाऊस बंद झाला का अशा बातम्या पसरत होत्या, परंतु अखेर पावसाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जर विचार केला तर त्यामध्ये यावेळी वेगळेच वातावरण होतं। वादळी वारा नुकसान झालं होतं। 2019 जर विचार केला तर यामध्ये कोकणात आपल्या वादळी वाऱ्यावर घुसलं होतं, ज्यामध्ये रायगड जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी या 2 जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। शेतकऱ्यांना या रुपयांचा फटका बसला होता। आता या पार्श्वभूमीवर आता लगेचच एक नवीन वादळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसणार आहे। आता बघा, कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे। 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहायचं आहे, परंतु त्याआधी आता त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला सूचना दिल्या आहेत। मोबाईल चार्ज त्या ठिकाणी सर्व तुम्ही आता करून ठेवायचं आहे। नवनवीन अपडेट तुम्हाला मोबाईलवरतीच मिळणार आहेत। यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे अतिशय भयंकर धोका आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असण्याचं सांगितले। यामध्ये त्या ठिकाणी वादळी वारा आणि मोठा पाऊस असण्याची शक्यता आहे। वादळी वारा 100 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। शेतकरी मित्रांनो, विशेषतः नागरिकांनो, तुम्ही जर आता या अंदाजावर जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल तर तुम्ही मोठ्या त्या ठिकाणी ज्या वेळी जी जुनी माणसं असतात, पंजाबराव डक सारखे अनुभवी व्यक्ती असतात, त्यांच्याकडून परत एकदा अंदाज घ्या आणि तुम्हालाच अशा प्रकारच्या पावसाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।